हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आज आहे दसरा आणि आम्ही निघालो होतो बाहेर. कारण आज आमचा सोनूदादा पण आलेला होता आणि असं कुठे बाहेर जायचं म्हणलं ना की पार्थ खूपच एक्सायटेड असतो. आम्ही कुठे निघालो हे तर मी सांगतेच, त्या अगोदर पार्थला ही छोटी बॉटल सोबतच घ्यायची होती. का घ्यायची होती ते त्यालाच माहिती. आम्ही सकाळी सकाळी आटोपून आम्ही निघालो आहे आता आमच्या कुलदेवताच्या दर्शनाला. यावर्षी पूर्ण महाराष्ट्रभर पावसाने तर खूपच हाहाकार केला होता. म्हणूनच असं सगळीकडे हिरवं हिरवं दिसत होतं. आणि हा तर खरं डोंगराळ भाग, पण तरी इकडे पण तलाव, पाट पूर्ण असे तुडुंब वाहत होते. निसर्गाचा असा छानसा आस्वाद घेत आम्ही पोहोचलोय आमच्या कुलदेवीला, म्हणजेच कवठे यमाई देवीला. तिथे अशी छानशी यात्रा भरलेली होती आणि आज दसरा होता, तर दसऱ्याची पण गर्दी होती. सगळ्यात पहिले देवीच्या बारवावर स्वच्छ हातपाय धुवून आम्ही देवीला ओटी घेतली. त्या ओटीमध्ये छानशी अशी सहावार साडी, पीस, ओटी भरण्याचं सामान, अगरबत्ती, फुले आणि नारळ घेतलं आणि आम्ही लागलो दर्शन रांगेला. मी देवीला मदन घरूनच आणले होते आणि इथे आल्यानंतर मी ही ओटी घेतली. पार्थ आणि सोनूदादासोबत मस्ती करत दर्शन रांग कधी संपली ते पण समजले नाही. देवीच्या मेन गाभाऱ्यात फोन अलाउड नव्हते म्हणून मी शूट केले नाही. बाहेर आल्यानंतर किती छान परिसर इथे अनुभवायला भेटतोय बघा. देवीच्या मंदिराचा कळस किती छान रेखीव बनवला आहे बघा. आणि सोबत मंदिराच्या परिसरात श्री मुजांबा मंदिर, महादेव मंदिर, गणपती मंदिर देखील आहेत. इथे आल्यावर ना आपल्या मनाला एकदमच असं पवित्रपणा वाटतो, फ्रेश होतं मन. वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीला जावा असं म्हणतात. गेल्या 4 वर्षापासून मी दर नवरात्रीला या देवीला येत असते आणि पार्थची ही दुसरी वेळ आहे. मागच्या वर्षी पार्थ लहान होता, पण यावर्षी बघा किती मस्ती मजा करत करत दर्शन घेणं चालू आहे. आणि सोबतच मंदिराच्या परिसरात पडलेले फुलं, काड्या वेचायचं पण काम चालू आहे. असंच मजा मस्ती करत करत आम्ही देवीचे छानसे दर्शन घेतले, यात्रा एन्जॉय केली आणि नंतर देवीच्या मंदिरापासून हार्डली 10-1 किलोमीटर हा घाट आहे, तिथे मस्त थोडंसं थांबलो. दररोजची असतेच आपली धावपळ, पण कधीतरी असं छान एकांत मनाला नेहमीच वेधून घेतो. तिथे पार्थची दुपारची न्याहारी झाली, म्हणजेच मी डब्यात पोहे आणले होते ते पार्थनी खाल्ले आणि नंतर आम्ही पण मिसळवर ताव मारला आणि निघालो आम्ही परतीच्या प्रवासाला. त्यात पण पार्थचे हे नखरे बघा, आरशातून कसा मला जीभ दाखवत होता. आपल्या मुलांच्या या छोट्या मोठ्या गोष्टी जेव्हा ते आपल्यासोबत नसतात ना तेव्हा आठवतात. ऑफिसला गेलं की मग पार्थचे हे नखरे मला आठवतात आणि हसू येतं. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. बाय.